सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती देशात विविध महत्त्वाच्या ठिकाणी खबरदारी घेतली जाते आणि त्यातलंच एक आहे मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता हार, फुलं आणि नारळ या वस्तूंवरती बंदी घातली जाते। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती मंदिर प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतलाय आणि रविवारपासूनच याची अंमलबजावणी होणार आहे। त्यामुळे रविवारपासून देवाचं दर्शन घेताना मंदिरामध्ये हार, फुलं किंवा नारळ नेण्यावरती बंदी असेल, मज्जाव असेल। उदय जाधव आपल्याला अधिक माहिती देतील। उदय, नेमका काय निर्णय आहे आणि काय सांगितलंय प्रशासनानं? मुंबईला सिद्धिविनायक प्रसिद्ध, जगप्रसिद्ध आहे आणि त्याचमुळे अतिरेक्यांच्या नेहमीच हिट लिस्टवरती सिद्धिविनायक मंदिर असतं। त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव आता नारळ जे आहे आणि हार असं आणण्यासाठी बंदी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळते। येत्या रविवारपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मिळते। फक्त हे सुरक्षेच्या कारणास्तव सध्या जे युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे सिद्धिविनायक मंदिराची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती देखील कडक करण्यात आलेली आहे। त्याचमुळे हार, फुलं, नारळ यांच्यावरती बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती मिळते। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरची पाकिस्ताननं चांगलीच धास्ती घेतली आहे। हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानचा अगदी थरकाप उडालाय। भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानचा नापाक हल्ला हा उद्ध्वस्तच केला नाही तर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये असलेलं डिफेन्स रडार सिस्टीम सुद्धा नष्ट केलं। आता भारत नेमकी कोणती कारवाई करणार या भीतीनं पाकिस्तानची अगदी गाळ उडाली आहे। तर तिकडे पाकिस्तानच्या संसदेमध्ये घाबरलेल्या खासदाराला रडूही कोसळलं। हम तेरे आगे दरख्वास्त करते हैं, इस मुल्क की हिफाजत फरमाना जो तूने हमें अता किया है और ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुआओं का है। आपने कायदे आजम को इंग्लैंड में मुलाकात की, ख्वाब में आए और उनको कहा कि जाओ वापस। तर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे। आधी सिंधू पाणी करार स्थगित करत पाकिस्तानचं पाणी रोखलं गेलं आणि त्यानुसार चिनाब नदीवरती बनलेल्या सलाल आणि बगलिहार या धरणाचे सगळे दरवाजे भारतानं बंद केले। पण आता भारतानं पाकिस्तानला दुहेरी दणका दिलाय। भारतानं या दोनही धरणांचे दरवाजे एकाच वेळेला उघडलेत। यामुळे एकाच वेळेला मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे। त्याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमध्ये पूर परिस्थिती उद्भवू शकते। त्यामुळे बगलिहार धरणाचे 2 दरवाजे आणि सलाल धरणातनं सुद्धा भारतानं विसर्ग सुरू केलेला आहे। या दोनही धरणांचे दरवाजे सिंधू वॉटर ट्रीटी स्थगित केल्यामुळे भारतानं बंद केले होते। त्यामुळे पाकिस्तानमध्ये दुष्काळ पडेल की काय, पाकिस्तानची पिकं कशी जगतील, पाकिस्तानला पिण्यासाठी पाणी शिल्लक राहील की नाही, असे एक ना अनेक सवाल उपस्थित झाले। पण भारतानं आता बगलिहार आणि सलाल या दोनही धरणातनं विसर्ग सुरू केलेला आहे। त्यामुळे पाकिस्तानात पूरसदृश परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे। आणि या सगळ्या